नमस्कार मित्रांनो, आपल्याकडे सकाळची सुरुवात चहाशिवाय पूर्णच होत नाही. पाहुणे आले की चहा, थकवा आला की चहा, पाऊस पडला की चहा. पण तुम्हाला माहिती आहे का, दिवसातून 5 ते 6 कप किंवा त्यापेक्षा जास्त चहा पिणे तुमच्या शरीरासाठी किती घातक ठरू शकतं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अति प्रमाणात चहा पिल्यामुळे आपल्या शरीरात नेमके काय बदल होतात आणि कोणते गंभीर आजारांना आपण आमंत्रण देतो. चला तर मग सुरू करूया. चहामध्ये कॅफीन नावाचा घटक असतो. मर्यादित प्रमाणात कॅफीन घेतल्यास उत्साह वाढतो, पण अतिप्रमाण चहा प्यायल्यामुळे तुमची झोप उडू शकते. जर तुम्ही रात्री उशिरा चहा पित असाल तर त्याचा परिणाम तुमच्या स्लीप सायकलवर होतो. झोप पूर्ण न झाल्यामुळे दिवसभर चिडचिड होणे, कामात लक्ष न लागणे आणि सतत अस्वस्थ वाटणे अशा समस्या निर्माण होतात. इतकंच नाही तर अति कॅफीनमुळे मेंदूला सतत उत्तेजना मिळते, ज्यामुळे एन्झायटी म्हणजेच विनाकारण भीती वाटणे किंवा घाबरट होण्याचे प्रमाण वाढू शकते. अति चहा पिण्याचा सर्वात मोठा फटका आपल्या पचनसंस्थेला बसतो. चहामध्ये असलेले टॅनिनमुळे पोटात ॲसिडिटी निर्मिती होते. यामुळे अनेकांना सतत छातीत जळजळ होणे, ॲसिडिटी, गॅसचा त्रास होतो. रिकाम्या पोटी चहा पिणे तर अधिकच धोकादायक आहे, कारण यामुळे पोटाच्या आतील थरांना सूज येऊ शकते. जर तुम्हाला कॉन्स्टिपेशन किंवा पोट साफ न होण्याचा त्रास होत असेल तर त्याचे मुख्य कारण तुमचा अति चहा असू शकतो. हे फार कमी लोकांना माहिती आहे की चहामधील टॅनिन शरीराला अन्नातील लोह शोषून घेण्यापासून रोखते. तुम्ही कितीही सकस आहार घेतला, कितीही न्यूट्रिशियस जेवण केलं तरी जेवणानंतर लगेच चहा प्यायल्यामुळे शरीराला लोहाचा पुरवठा होत नाही. यामुळे रक्ताची कमतरता म्हणजेच ॲनिमिया होऊ शकतो. परिणामी सतत थकवा जाणवणे, चक्कर येणे, त्वचा निस्तेज होणे अशा तक्रारी सुरू होतात. विशेषतः महिलांना किंवा वाढत्या वयोगटातील मुलांनी चहाच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. या व्यतिरिक्त अति चहा पिण्यामुळे रक्ताभिसरण प्रक्रियेवर ताण येतो, ज्यामुळे काही लोकांमध्ये हाय BP वाढण्याची शक्यता असते. चहामध्ये साखर जास्त असल्यास वजन वाढणे, मधुमेहाचा धोका संभवतो. तसेच चहामध्ये असलेले फ्लोराईडच्या अतिप्रमाणामुळे हाडे आणि दात कमकुवत होऊ शकतात. चहाच्या व्यसनामुळे अनेकांना तो वेळेवर न मिळाल्यास तीव्र डोकेदुखीचा त्रास सुद्धा होऊ शकतो. मित्रांनो, कोणताही पदार्थ हा मर्यादित असेल तरच तो औषधांसारखा काम करतो. दिवसातून 1 ते 2 कप चहा ठीक आहे, पण त्यापेक्षा जास्त पिणं म्हणजे आरोग्याशी खेळल्यासारखंच आहे. त्यामुळे आजपासूनच चहाचे प्रमाण कमी करा आणि त्याऐवजी ग्रीन टी किंवा कोमट पाण्याचा पर्याय निवडा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या चहाप्रेमी मित्रांसोबत नक्की शेअर करा. निरोगी राहा, आनंदी राहा. धन्यवाद.